आला ज्या बैलाची चर्चा अखंड मुंबई महाराष्ट्र देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचले. A1 जोडीचा A1 खिलाडू म्हणजेच संस्कृती आणि शेठ पाटील घेसरकरांचा सैराट निघलाय. आता बघूया भुंगाची गाडी जमलेली आहे. नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम आजचा जो मैदान आहे आपले नारायण शेठ पाटील बुरदुलचे त्यांच्या वाढदिवसानिमित्त उसरण्याचा मैदान भरवलं आहे. आणि या मैदानामध्ये मी आता दाखल झालो 4 वाजल्यात. काल मैदान करून आलो त्याच्यामुळे उशिरा झालो. आणि बघा आज सकाळी खूप मोठी एक घटना घडली. अखंड महाराष्ट्राला वेळ लावणारा सर्वांचा लाडका मोठ्या मैदानाचा मोठा वाजता 81 रायफल सचिन शेठ चव्हाण व आपले बालाशेठ गायकर डोंबिवली यांचा मोठ्या मैदानाचा मोठा वाजता रायफल 81 आज आपल्याला सोडून गेला. अल्पशा आजाराने त्याचं निधन झाला. आणि त्याच्यानंतर काल पण जो चायना ग्रुप मानवलीकरांचा बगीरा आहे तो सुद्धा मैदानामध्ये काल त्याचं निधन झालं. आणि काल एक थोडीशी माझ्याला चूक पण झाली. कुठेतरी मी तो घाईमध्ये व्हिडिओ बनवला, त्याला भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी. तो नव्हता बनवला पाहिजे. त्याच्यामध्ये माझी मुंबईची संघटना आहे, कुठेतरी त्यांचा मन दुखवला तर त्याच्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि आजच्या मैदानामध्ये जी लढत आपल्याला बघायची होती भुंगा वर्सेस सैराट, भुंगा वर्सेस सर्जा ही लढत जमलेली आहे. आणि थोड्या टायमामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक बैल सांगून गाडी जमलेली आहे. आता सर्जामध्ये कोण पळेल तो काही अजून माहिती नाही कोणाला, आणि भुंगामध्ये कोण पळेल तोही माहिती नाही. पण जास्त भुंगामध्ये सैराटच पळणार आहे. आणि सर्जामध्ये कोण पळेल तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे पण काही दाखवण्याचा प्रयत्न करणं अपडेट असतील. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मैदानाचा आनंद घ्या. चला, धन्यवाद. मस्त अशी जोडी निघली पळायला, तुम्ही बघू शकता. आपले सर्वांचे प्रसिद्ध गाडा मालक, आपले सर्वांचे लाडके गाडा मालक जयदादा पाटील यांच्या दावणीला नवीन खरेदी आलेली आहे शंभू 50-50. आणि त्याची पण आता आपल्याला थोड्या टायमामध्ये एक शर्यत चांगली अशी पळताना दिसेल. माणिक आणि शंभू आज पुन्हा गुलालासाठी पळणार आहेत. तिकडे माणिक आणि शंभू आता तिसऱ्यांदा ही जोडी पळते का चौथ्यांदा, आणि चांगली गुलालामध्ये गाडी आहे. आणि चला सर्वांनी शंभूला आणि माणिकला गुलालासाठी शुभेच्छा द्या. आशिष शेठ बालाराम पाटील आदेकरांचा वाघ्यासुद्धा निघला आहे पळण्यासाठी. आणि बघूया वाघ्याला त्या साईडला कुठली गाडी असेल आता थोड्या टायमामध्ये आपल्याला माहीत पडेल. सुंदर असं भव्य दिव्य मैदान आजचा नारायण शेठ पाटील बुरदुल यांच्या वाढदिवसानिमित्ताने आजचा मैदान घेतला आहे. आणि बघा प्रचंड गर्दी आजच्या मैदानात तुम्हाला दिसणार आहे. तुम्ही बघू शकता मथुर बैलाचे नियोजन करते गौरव दादा भाने हे सुद्धा आजच्या मैदानामध्ये आहेत. आता बैल कुठला आहे काय आहे तो आपल्याला काहीच माहिती नाही. आता ज्या आपण मैदानामध्ये आल्यावर बघूया मथुर दाखवू. जीविका पिंटू शेठ पाटील उंबरली यांचा ओव्हरटेकिंग वजीर निघल्या पळण्यासाठी बुवा आहेत. साई वालिवलीकरांचा सुंदर सुद्धा निघल्या पळण्यासाठी. बघूया आज साई वालिवलीच्या सुंदरमध्ये कोण पळतंय आपण थोड्या टायमामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चांगला बैल पळतोय, आपल्या मालकाचं नाव करतो, मुंबईचं नाव करतोय. आणि बिंजोरला आताच्या गाडीला खूप सारी चर्चा आहे सुंदरची. आपल्या मुंबईचे गुलालवाले उन्हामध्ये दिवसभर काम करतात. नक्कीच त्यांना पण सहकार्य करा, कारण कुठंतरी पोटासाठी बघा प्रत्येकाला हा ऊन खावा लागतो. आणि चला आजच्या मैदानामध्ये भरपूर सारे गुलालवाले आपले दाखल आहेत. पुढं पण बघा गाडी आल्यानंतर बघा असं जायला लागतं गुलाल द्यायला. त्यांना पण मेहनत आहे खूप सारे. करंजेकरांचा गुगली पण निघलाय पळण्यासाठी. बघा बाकासूर बैलाचा मालक आलेला आहे. आणि कुठेतरी दादाचा गुलालाचा पण हे आहे. चला नेहमी या करतो आपण, थोडीशी गंमत पण करूया आज. आणि चांगला जोड पालाला पालेगावचा रुद्र आपण त्या दिवशी बाहेर घेतली होती. आणि या साईडला गोरपेगावचा बकासूर. तिकडे समोर बघू शकता बैलगारामध्ये खूप मोठा नाव आपले मोहनशेठ रामभाऊ त्यांचा सुंदर आज गुलालामध्ये रंगला आहे. आणि तो निघला आता मला वाटतं घरी जाण्यासाठी. इतर बघा या साईडला आहे रजनी. प्रत्येक मैदानामध्ये तुम्हाला दिसत असेल अशी तृतीयपंथ याच्यामध्ये समाजामधली रजनी. कुठेतरी प्रत्येक गाडा मालकाच्या बैलांच्या अंगावर गुलाल पडते त्यावेळेला त्यांना आशीर्वाद देण्यासाठी पोचते. आणि आज पण पोचली. किती बैलांना गुलालाचा आशीर्वाद दिला आज? भरपूर दिला ना. आता गाडी जमले सर्जा आणि भुंगा, सर्वात मोठी लढत आजच्या मैदानाविषयी काय बोलशील? बरोबर, म्हणजे दोघांच्या सोबत तुझा आशीर्वाद आहे. चला इकडं बघा गौरव भानेच्या हातामध्ये भाऊस म्हात्रे भालगाव यांचा हिरा निघलाय पळण्यासाठी. आणि गौरव भानेचा नियोजन आहे आजचा. इकडे या साईडला बघू शकता ज्या बैलाची चर्चा मुंबईला आताच्या घडीला चालू आहे असा किरण शेठ शेलार वांगणीकरांचा अर्जुन निघलाय पळण्यासाठी. बघूया कोणासोबत आज तो लढत करतोय. चला A1 जोडीचा A1 खिलाडू म्हणजेच संस्कृती आणि शेठ पाटील घेसरकरांचा सैराट निघलाय. आता बघूया भुंगाची गाडी जमलेली आहे. कदाचित सैराट आणि भुंगा ही जोडी पळताना आपल्याला दिसन. तिथं त्या साईडला बघा मिली शेठ पण उभं आहेत. कुठेतरी रणनीती हाकायला लागतं गाडा मालकाला गुलालासाठी.
आणि चालले म्हणजे डिस्कस चालले कसं काय करायचं ते. आणि बघूया थोड्या टायमामध्ये ती पण कुठली बैलं येतील ती पण दाखवतो. चला, ज्या बैलाची चर्चा अखंड मुंबई महाराष्ट्र नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचले असा आर्या मिलिंद शेठ पाटील व स्वर्गीय रामदास शेठ शंकर पाटील सावकार ग्रुप कोसगाव अंबरनाथकरांचा भुंगा डॉन आणि सर्जा विरुद्ध अशी गाडी होणार आहे आता. गोटगावकरांचा सर्जा, आता सैराट आणि भुंगा ही दोन्ही बैलं आता मैदानामध्ये दाखल झालेली आहे. बघूया आता सर्जा आल्यानंतर आपल्याला माहीत पडेल सर्जाच्या गल्यामध्ये कोण पळतंय. पण आता सुद्धा कन्फर्म नाही आहे की भुंगा आणि सैराटच पळेल. बैला आल्यात पण जरा पळाली तर आपल्याला A1 जोडी आत पण पळताना दिसेल. स्वर्गीय हिंदकेसरी कन्हैयाच्या दावणीचा कोयनूर हिरा आणि त्याचं नाव गाजवतोय तोच ऋषा महेश शेठ पाटील ताराली भिवंडीकरांचा हिंदकेसरी भवानी, ओरिजिनल हिंदकेसरी भवानी बकासूरच्या गल्यामध्ये पळून हिंदकेसरी मान मिळवला आणि कुठेतरी आज मालकासाठी व गावासाठी पळतोय. तो सुद्धा निघला पळण्यासाठी. भिवंडीमध्ये अजून एक बैलाची खूप जास्त चर्चा आहे असा चिराट पारकरांचा श्यामा सुद्धा निघलाय पळण्यासाठी. खरोखर बैल खूप मोठा आणि खूप मोठ्या मापाचा बैल पळतोय आणि नाव करतो. बघा आला ज्या बैलाची मुंबई महाराष्ट्रामध्ये चर्चा आणि दोघं सोबतच आलेले आहेत. तुम्ही बघू शकता आत्ता कन्फर्म झालेला आहे कोण पळणार आहे. सर्जासोबत मल्हार आलेला आहे. मल्हार 11-11 आणि सर्जा असं मला वाटतं पळणार आहे. बघा सोबतच आल्यात पण तरी अजून कन्फर्मेशन नाही आहे आपल्याला हीच जोडी पळेल म्हणून. पण आलेला आहे श्री चिंतामणी प्रसन्न नगरसेवक समाजसेवक संतोष शेठ तोडकर यांचा मल्हार. काल 21 केसरीमध्ये 3 नंबरचा मान सुद्धा मिळवला पंढरशेठ फडके यांच्या सर्जासोबत पळून आणि तो आलाय. चांगली अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. मैत्रीपूर्ण लढत आहे. प्रत्येकाने आत्ताची जी माझी ही व्हिडिओ पाहिली याच्यामध्ये चांगले कमेंट करा. चारही नंदींसाठी कुठेतरी तुम्हाला बघायची होती ही लढत ती आज होतोय. सर्जा आणि मल्हार विरुद्ध मला वाटतं भुंगा आणि सैराट झालेला आहे, कन्फर्म झालेला आहे. सुंदर असं भव्य विजय संविधान संपन्न होतं. नारायण शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्वतः बैलगाडा मालक आहेत त्यांचे